नमस्कार. आजचे पुस्तक आजीच्या पोतडीतल्या गोष्टी. लेखिका सुधा मूर्ती. अनुवाद लीना सोहोनी. प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस. गोष्टींची सुरुवात. उन्हाळ्याची सुट्टी आजी स्वतःचीच असली. तिच्या आणखीन 2 नातवंडांच्या येण्याकडे ती डोळे लावून बसली होती. रघु आणि मीनू एवढ्यात येतीलच, आजी स्वतःशीच म्हणाली. आनंद आणि कृष्णा तर आदल्याच दिवशी त्यांच्या आईबरोबर येऊन दाखल झाले होते. ते आल्यापासूनच आपल्या बाकीच्या चुलत आत्ते भावंडांच्या येण्याची वाट बघत होते. ते तर अगदी घाईकुतीला आले होते. रघु आणि मीनू उद्या सकाळीच येणार आहेत असं त्यांना आजीने किती वेळा समजावून सांगितलं होतं, पण दोघं मुळी काही ऐकायला तयार नव्हते. ते आपल्या आजोबांबरोबर रेल्वे स्टेशनवर गेले होते रघु आणि मीनूला आणायला. आजोबांना सगळी नातवंड आज्जा अशी हाक मारत. एव्हाना रेल्वे शिगावच्या चिमुकल्या स्टेशनला शिरली पण असेल. आज्यांनी टॅक्सी केली असेल मुलांना आणि त्यांच्या आईला घरी येऊन येण्यासाठी. शिवाय त्यांच्याबरोबर त्यांचं केवढं तरी सामान असणार. आजीच्या मनात विचारचक्र चालू होतं. आजीनं घाईघाईनं आंघोळ उरकली. तिनं सकाळी लवकर उठून मुलांच्या आवडीचा स्वयंपाक केला होता आणि आता ती मऊसर धूट सुती साडी नेसून व्हरांड्यामध्ये मुलांची वाट पाहत बसून होती. अरेच्छा, आली वाटतं सगळी. मुलं केवढा आरडाओरडा दंगा करत होती. टॅक्सीतून धक्काबुक्की करत सगळी बाहेर आली. मग उड्या मारत धिदळत सगळी तिच्याकडे धावली. प्रत्येकालाच सगळ्यात आधी तिच्याजवळ जायचं होतं. तिला मिठी मारायची होती. जरा वेळात मुलं शांत झाली. आजी आजोबांच्या घरी येऊन दाखल झालं की सगळ्यांना आधी बागेत जायची घाई असायची. आपण गेल्या खेपेला आलो होतो तेव्हापेक्षा काय काय बदल झाले आहेत, कोणती नवीन झाडे लावली आहेत ते निरखून बघायचं असे. सगळी मुलं नंतर गोठ्यात गाईपाशी गेली. तिथे वासरं होती. शिवाय जवळपास कुत्रा, कुत्रीची छोटी पिल्लं, मांजर आणि मांजरीची पिल्लं पण खेळत होती. त्यानंतर सगळ्या मुलांनी घरात येऊन आजीच्या हाताच्या जेवणावर चांगला ताव मारला. मग सरतेशेवटी मुलांच्या आया विश्रांती घ्यायला आणि आपापसात गप्पा मारायला गेल्यावर मुलं आजीभोवती गोळा झाली. हा दुपारचा वेळ म्हणजे संपूर्ण सुट्टीमधला सगळ्यात आनंदाचा वेळ असायचा. विशेषतः दुपारी उशिरापर्यंत आजीच्या सोबत बसून तिच्या तोंडून रोमहर्षक कथा ऐकताना फारच मज्जा यायची. चला तर, भिरभिरणाऱ्या पंख्याखाली चटईवर आजीच्या सगळ्यात जवळची जागा पटकावून आपण सगळे बसूया आणि या गोष्टी ऐकूया. गोष्ट पहिली. डॉक्टर. पहिल्या दिवशी मुलांनी विचारलं, आजी, तुला इतक्या गोष्टी कशा ग माहीत? यावर आजी हसून म्हणाली, अरे, माझ्या आजीनं मला खूप गोष्टी सांगितल्या आहेत. काही मी पुस्तकात वाचल्या तर काही मी तुमच्यासारख्या लहान मुलांकडून ऐकल्या. उरलेल्या गोष्टी मला तुमच्या आजोबांनी सांगितल्या. मग आजी जरा थांबून पुढे म्हणाली, गेल्या खेपेला मी तुम्हाला पाहिलं होतं तेव्हापेक्षा तुम्ही सगळेच आता मोठे झाला आहात. त्यामुळे मी तुम्हाला गोष्ट सांगण्याआधी तुमच्यातल्या प्रत्येकानं मला असं सांगायचं की मोठं होऊन तुम्ही कोण होणार, कुणाला काय काय व्हायचं आहे. रघु 11 वर्षांचा होता. सगळ्या नातवंडांमध्ये तोच मोठा. तो लगेच म्हणाला, मला ना पर्यावरणशास्त्रज्ञ व्हायचं आहे. मीनू 9 वर्षांची होती. ती म्हणाली, माझं काही अजून नीट ठरलं नाही, पण कदाचित मी माझ्यासारखी कम्प्युटरवाली होईल. आनंद 10 वर्षांचा होता. तो म्हणाला, मला ना अंतराळवीर व्हायचं आहे. तर त्याची जुळी बहीण कृष्णा शेवटी उभी राहून ठामपणे म्हणाली, मला फॅशन डिझायनर व्हायचं आहे. आजी हसून म्हणाली, अरे वा, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आधीच नीट ठरवून ठेवले आहे. तर बरं झालं. आपल्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्यासमोर काही ना काहीतरी ध्येय असलंच पाहिजे.
ते साध्य करता करताच आपण इतरांच्यासुद्धा उपयोगी पडलं पाहिजे. मग आता अशाच एका माणसाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. हा धडा तो पण त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगामुळेच शिकला. चला तर मग आपण सुद्धा आजीच्या भोवती घोळका करून बसलेल्या या छोट्या मित्रांमध्ये जाऊन बसू आणि तिची कथा ऐकू. अशाच एका उन्हाळ्यातल्या रखरखीत दुपारी एक म्हातारा एका गावातल्या गल्लीतून चालला होता. तो खूप थकला भागलेला आणि तहानलेला सुद्धा होता. रस्त्यातच कडेला त्याला एक छोटंसं किराणा मालाचं दुकान दिसलं. त्यावर पत्र्याचं छप्पर होतं आणि त्याच्या भिंती मातीच्या होत्या. दुकानदार आतल्या बाजूला पंख्यानं वारा घेत बसला होता. भयंकर उकाडा होता. त्याच्या भोवती माशा घोंगावत होत्या. हातातल्या पंख्यानं वारा घेत घेत एकीकडे तो त्यांना हकलत होता. दुकानाच्या समोर एक लाकडी बाक होता. संध्याकाळ झाली आणि तप्त जमीन जराशी थंड झाली की गावकरी तिकडे येऊन त्या बाकावर बसत. तो म्हातारा दुकानाजवळ आला आणि त्या बाकावर मटकन बसला. तो इतका दमला होता की जरा वेळ त्याच्या तोंडून शब्दही फुटेना. अखेर त्याने कसंबसं तोंड उघडलं आणि एकच शब्द उच्चारला, पाणी. त्या गावात गेल्या काही वर्षापासून कडक दुष्काळ पडला होता. गावाच्या जवळच एक भलं मोठं वाळवंट होतं. मुळातच त्या गावात वर्षातून एकदा थोडासा पाऊस पडायचा. गावाच्या विहिरी आणि तळी त्या पाण्याने कशीबशी भरत. पण गेल्या 2 वर्षात तर या गावात अजिबात पाऊस झाला नव्हता. एका दूरवरच्या झऱ्यातून गावकरी पाणी भरून आणत आणि त्यावरच काम भागवत. रोज सकाळी गावातील बाया, माणसं डोक्यावर कळशा आणि हातात बादल्या घेऊन त्या झऱ्यावर जात आणि जमेल तेवढं पाणी वाहून आणत. मग दिवसभर तेवढंच पाणी ते पुरवून वापरत असत. त्यामुळे साहजिकच या इतक्या मौल्यवान पाण्याचा एक थेंबसुद्धा वाया घालवण्याची कुणाचीही तयारी नसे. ते जरी खरं असलं तरी इतक्या म्हाताऱ्या, थकलेल्या आणि तहानेने व्याकुळ झालेल्या माणसानं जर प्यायला पाणी मागितलं तर त्याला नाही तरी कसं म्हणायचं? त्या दुकानदाराचं नाव रवी. तो मनानं खूप कनवाळू होता. त्यानं आपल्या कळशीतून एक पेलाभर पाणी त्या म्हाताऱ्याला दिलं. म्हाताऱ्यानं ते घटाघटा पिऊन टाकलं. मग तो म्हणाला, आणखीन द्या. आणि रवीनं पाणी देण्याची वाटसुद्धा न बघता त्यानं पुढे जाऊन ती कळशी ओढून घेतली, उचलून सरळ तोंडाला लावली आणि रवीचा दिवसभराचा पाण्याचा साठा एका दमात पिऊन संपवला. बिचारा रवी, काय करणार तो? तो नुसता हताश होऊन बघत राहिला. मग तो स्वतःशीच म्हणाला, असू दे, मी कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो ना. आता त्या अनोळखी म्हाताऱ्याला जरा बरं वाटलेलं दिसत होतं. ती कळशी रवीकडे परत देऊन तो समाधानाने हसला. त्याचं ते हास्य पाहून रवीचं हृदय भरून आलं. तो म्हातारा रवीला म्हणाला, मुला, नेहमी असाच कनवाळूपणे वाग. तुला सतत सगळ्यांचे आशीर्वाद लागतील. मग आपली काठी उचलून खुरडत तो रस्त्यानं पुढे निघाला. तो अनोळखी म्हातारा बघता बघता दिसेनासा झाला. मग रवी आपल्या दुकानाकडे परत आला. दुपारी उन्हाची तीव्रता अधिकच वाढली. रवीचं डोकं काही वेळापासून दुखू लागलं होतं. बघता बघता त्याची डोकेदुखी इतकी वाढली की आता आपलं डोकं फुटेल की काय असं त्याला वाटू लागलं. त्याचे ओठ सुकून गेले होते. त्याचा घसा सुकून कोरडा पडला होता. ठणकत होता. त्याला घोटभर पाणी तरी हवंच होतं. पण त्या अनोळखी म्हाताऱ्यानं तर सगळंच पाणी पिऊन संपवलं होतं. तरीसुद्धा रवीनं ती कळशी उचलून तोंडाला लावून जवळजवळ उपडी करायला घेतली. निदान एखाद दुसरा थेंब तरी शिल्लक असेल या आशेनं त्याने ती कलती केली. तर काय, पाण्याचा मोठा ओघ बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर पाणी सांडलं. त्यानं अधाशासारखं ते पाणी पिऊन घेतलं. ते गोड होतं. त्याने तो एकदम ताजातवाना होऊन गेला. त्याची तहान तर भागलीच, पण त्याची डोकेदुखी पण जादूची फुंकर घातल्यासारखी थांबली. रवी त्या कळशीकडे बघतच राहिला. आता नक्की काय घडलं असावं ते त्याला समजेना.
तो विचार करत होता. इतक्यात लंगडा करीम त्याच्या दुकानात शिरला. करीम एक तरुण मुलगा होता. बऱ्याच वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात त्याचा एक पाय जखमी झाला होता. तेव्हापासून तो एका पायाने अधू होता. जेव्हा त्याची प्रकृती ठीक नसायची, तो थकलेला असायचा, तेव्हा तर सर्वांना त्याचं लंगडणं अधिकच जाणवायचं. करीमनं सुद्धा दुकानासमोरच्या बाकड्यावर बैठक मारली, अगदी त्या म्हाताऱ्याप्रमाणेच. करीमसुद्धा धापा टाकत होता. मग त्याने आपल्या खिशातून वाणी सामानाची यादी बाहेर काढून रवीला दिली. रवीनं यादीतली एक एक गोष्ट वजन करून पुड्या बांधायला सुरुवात केली. तोपर्यंत करीम बाकड्यावर बसून जेवणाचा डबा खायला सुरुवात केली. अखेर त्यानं रुमालाला तोंड पुसलं आणि रवीच्या पाण्याच्या कळशीकडे बोट दाखवत म्हणाला, मी जरा घोटभर पाणी पिऊ का? इतका उन्हाळा आहे ना. रवी डाळ मोजून देण्याच्या गडबडीत होता. तो वरसुद्धा न बघता म्हणाला, अहो, माझ्याकडं पाणी असतं तर मी तुम्हाला नक्की दिलं असतं. पण मघाशी कोणीतरी यातलं बरंचसं पाणी पिऊन संपवलं होतं आणि जे काही थोडंफार शिल्लक होतं ते नंतर मी पिऊन टाकलं. मला बरं वाटत नव्हतं ना. मित्रा, तू हे काय भलतंच बोलतो आहेस? तुझी कळशी पाण्याने भरून ओसंडून चालली आहे. मला अगदी स्पष्ट दिसतंय, करीम म्हणाला. करीम त्याच्या समोरचा पेला भरून पाणी घेतलं आणि तोंडाला लावून घटाघटा प्यायला. मग वाणी सामानाचे पैसे भरून सामान उचलून तो निघून गेला. पण हे काय? आता तो लंगडत नव्हता, व्यवस्थित चालू शकत होता. रवी त्याच्याकडे टक लावून बघत राहिला. हे काय चाललंय ते त्याला काही केल्या उमगत नव्हते. कदाचित आपल्याला भास झाला असेल असा विचार करून तो आपल्या दुकानात परत गेला आणि आतल्या थंड वातावरणात त्यांनी छानपैकी ताणून दिली. त्याला जरा वेळाने दचकून जाग आली. कोणीतरी त्याला जोरजोरात हाका मारत होतं. त्यानं डोळे उघडून जोरात चोळले आणि पाहिले तर समोर करीम उभा होता. आता त्याचं बोट धरून त्याची लहान बहीण फातिमासुद्धा उभी होती. भाऊ, उठा ना, आम्हाला तुमची मदत हवी आहे. काय झालं? काही अडचण आहे का? ही फातिमा तापाने फणफणली आहे. मग डॉक्टरकडे घेऊन जा तिला. इथे वाण्याच्या दुकानात कशाला आणलंय? करीम त्याच्याकडे आश्चर्याने क्षणभर बघत राहिला. मग जरा वेळानं म्हणाला, म्हणजे तू माझी इतकी मदत केलीस आणि तुला काहीच माहीत नाही? हा माझा पाय गेली कित्येक वर्ष मी लंगडतोय, पण आज तो आपण बरा झाला आहे. आणि तो सुद्धा मी तुझ्या जादूची कळशीचं पाणी प्यायल्यावर लगेच. जरा आमच्या फातिमाला पण त्या कळशीतलं पाणी प्यायला द्या ना. मला खात्री आहे तिचा ताप लगेच पळून जाईल. रवी आश्चर्याने थक्क झाला. जादूची कळशी? बरं करणारं पाणी? हा करीम नक्की काय म्हणत होता? पण तरीही काही न बोलता त्यानं कळशी फातिमासमोर धरली. तिनं त्यातलं थोडं पाणी प्यायलं आणि ती तिथेच त्या बाकावर टेकली. काही क्षणातच परत मान वर करून म्हणाली, हे खरं आहे भाऊ, मी आता खरंच बरी आहे. लवकरच ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. रवी गावातला एक शांत कनवाळू किराणा मालाचा व्यापारी आता एका जादूच्या कळशीचा मालक होता. त्यातलं पाणी प्यायल्यावर कुणाचाही कोणताही रोग बरा होऊ शकत होता. रोज रात्री रवी ती पाण्याची कळशी दुकानातच ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पाण्यानं ओसंडून वाहत असायची. मधुर पाण्यानं रोज सकाळपासून रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची रवीच्या दुकानासमोर रीघ लागायची. प्रत्येकाला रवी त्या कळशीतलं पाणी प्यायला द्यायचा. त्यानंतर त्याला बरं वाटल्याचं सांगून ते निघून जायचे. ती कळशी सदोनसदी भरलेलीच असायची. आपण ज्या म्हाताऱ्याला मदत केली त्यानं कृतज्ञतेपोटी आपल्याला ही देणगी दिली असावी, असं त्यानं मनोमन जाणलं. रोज सकाळी उठल्यावर तो मनातल्या मनात त्या म्हाताऱ्याचे आभार मानायचा. लवकरच त्याच्या त्या छोट्याशा दुकानाचं एका रुग्णालयात रूपांतर झालं. रवी मात्र त्या पाण्याचा लोकांकडून काहीही मोबदला घेत नसे. तो त्यांना ते विनामूल्य पुरवत असे. लोक आपण होऊन
पैसा, अडका, भेटवस्तू असं ठेवून जात. काही लोक तर त्याला काहीच देत नसत, पण तरीही तो मात्र समाधानी होता. एक दिवस एका धनाढ्य माणसाचा नोकर त्याच्या दुकानात आला आणि म्हणाला, माझे धनी आजारी आहेत, माझ्यासोबत चल आणि त्यांना तुझ्याकडचं पाणी प्यायला दे. त्यावर रवी म्हणाला, तुमच्या मागे लोकांची केवढी मोठी रांग लागली आहे, ती पाहिली ना. त्यांना मदत करायची सोडून मी असा तुमच्यासोबत तुमच्या धन्याकडे कसा काय येऊ? ही गरीब बिचारी माणसं इतका वेळ या टळटळीत उन्हात वाट बघत कशी काय थांबू शकतील? त्यापेक्षा तुमच्या धन्यालाच इथे यायला सांगा आणि मी त्यांना माझ्या जवळचं पाणी प्यायला देईन. त्यावर नोकर म्हणाला, रवी, या गोरगरीब माणसांना मदत करून तुला काय मिळणार? थोडाफार पैसा, थोडा तांदूळ आणि डाळ. त्यापेक्षा माझ्या धन्याच्या घरी चल, ते तुला वाटेल तेवढे पैसे देतील, भेटवस्तूंचा वर्षाव करतील तुझ्यावर. निदान या महिन्यात तरी तुझी आणि तुझ्या कुटुंबियांची अन्नधान्याची चिंता मिटेल. रवीला मोह पडला. त्या नोकराचं म्हणणं खरंच होतं. केवळ एका शीतल मधुर पाण्याचं रोज सकाळपासून शीतभराचा जेवणा खाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटणार होता. मग रवीनं बाहेर जाऊन दुकानापाशी जमलेल्या सगळ्या लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं आणि स्वतः त्या नोकराबरोबर त्या धनाढ्याकडे गेला. अशा रीतीने हळूहळू रवी बदलत गेला. एकेकाळी याच रवीला आजारी गोरगरीब लोकांचं दुःख आणि वेदना बघवत नसे, पण आता मात्र तो दररोज आपल्याकडे किमान एक तरी श्रीमंत रुग्ण यावा आणि त्यानं आपल्याला भरपूर बिदागी द्यावी अशी वाट बघू लागला. हळूहळू दिवस जात होते. ऋतुचक्र अव्याहत चालू होतं. पण एकदा उन्हाळा आला. रवी आपल्या त्या जुन्या पुराण्या दुकानात हिशेब लिहित बसला होता. इतक्यात एका म्हाताऱ्याचा आवाज त्याच्या कानावर पडला, मुला, पाणी. त्यानं दचकून वर पाहिलं. आपल्याला जादूच्या पाण्याची देणगी देणारा तो म्हातारा हाच तर नसेल ना? त्याच्या मनात आलं. पण त्या म्हाताऱ्याच्या अगदी मागे चिकटून खुद्द राजाचा दूत उभा होता. ए, लवकर चल माझ्याबरोबर. तो दूत रवीवर खेकासला. राणीसाहेबांना एक डास चावला आहे. पाणी. तो म्हातारा पुन्हा दिनवाणेपणे म्हणाला. राणीसाहेब आजारी आहेत. तो दूत जोरात ओरडला. रवीनं एकदा त्या दूताकडे आणि मग त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं. एका बाजूला तो कळकट्ट केविलवाणा म्हातारा. कदाचित यानंच आपल्याला ती जादूची पाण्याची देणगी दिली असेल किंवा नसेल सुद्धा, नक्कीच काही सांगता येत नाही. तर दुसऱ्या बाजूला खुद्द राजाचा दूत. मग रवीच्या डोळ्यासमोर सुवर्णमुद्रा नाचू लागल्या. राणीसाहेबांना बरं केल्यानंतर निश्चितच त्याला सुवर्णमुद्रांचा लाभ होणार होता. मग आता काय करायचं ते तर ठरलंच. त्यानं आपली कळशी उचलली आणि ती म्हाताऱ्याकडे वळवून म्हणाला, काका, जरा वेळ इथेच थांबा, मी लगेच जाऊन येतो. राजाच्या दूतानं त्याला रथात बसवलं. घोडे जोरात दौडू लागले. राजवाड्यात पोचल्यावर त्याला तातडीनं राणीकडे नेण्यात आले. तिच्या हातावर डास चावल्याच्या खुणा होत्या. ती त्या खुणांकडे दुःखानं बघत बसली होती. त्यानं एक पेला घेऊन त्यात कळशीतलं पाणी ओतण्यासाठी कळशी कलती केली, पण आतून काहीच बाहेर येईना. परत त्याने कळशी कलती केली, तरीही एक थेंबभरही पाणी बाहेर पडेना. मग त्यानं कळशी चक्क उपडी केली, तरी काही नाही. त्यानं कळशीच्या आत डोकावून पाहिलं, तर ती ठणठणीत कोरडी होती. तू भामटा आहेस, राजा रागानं म्हणाला. आजवर माझ्या राज्यातल्या लोकांना तू अशाच तऱ्हेने फसवत आलास काय? चालता हो इथून आणि तुझ्या या जादू डोण्याविषयी परत मला काही ऐकायचं नाही. परत तू या गोष्टीचा उच्चार जरी केलास तरी मी तुला माझ्या राज्यातून हद्दपार करीन, समजलं? असे म्हणून राजा आपल्या राणीच्या समजूत घालण्यासाठी वळला. ती डासांच्या चावण्यामुळे आलेल्या फोडांवर आसवं गाळत बसली होती. रवी सावकाश चालत आपल्या गावात परत आला. तो आपल्या दुकानाकडे गेला. तिथे कुणीच नव्हतं. आपल्याकडे काही वेळापूर्वी पाण्याची याचना करणाऱ्या त्या म्हाताऱ्याचं
म्हाताऱ्याचा त्यानं खूप शोध घेतला, पण म्हातारा कुठेच नव्हता. तो मोठ्यांदा ओरडून म्हणाला, "काका, मी चुकलो, मला माफ करा. तुम्ही परत या, मी तुम्हाला पाणी देतो." पण त्यावर काहीच उत्तर आलं नाही. मग रवीला कळून चुकलं. हाच म्हातारा 1 वर्षांपूर्वी त्याला भेटला होता. गेल्या काही दिवसात प्रेमानं आणि निरपेक्ष बुद्धीनं त्यानं इतक्या लोकांना रोगमुक्त केलं होतं. त्या सर्वांची त्याला आता आठवण येऊ लागली. त्या लोकांनी पण त्याच्यावर किती जीवापाड प्रेम केलं होतं. त्याला मनापासून आशीर्वाद दिले होते. त्या लोकांनी त्याच्यासाठी कितीतरी छोट्या छोट्या भेटवस्तू आणल्या होत्या. कधी आपल्या बागेतील भाजीची जुडी, तर कधी धान्य किंवा आणखीन काही. त्या जादूच्या पाण्याचा मोबदला त्यांनी त्यांच्या परीने चुकता करण्याचा मनापासून प्रयत्न केला होता. खरंच आपण इतके स्वार्थी कसे काय झालो? ज्या लोकांना आपली सर्वात जास्त गरज, त्यांच्याकडे आपण असं दुर्लक्ष कसं काय करू शकलो? त्याच्या मनात आलं, रवीला त्या म्हाताऱ्यानं जी आगळीवेगळी शक्ती दिली होती, त्याचा जेव्हा तो दुरुपयोग करू लागल्याचं त्याच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने ती परत घेतली. पण काही हरकत नाही, रवी स्वतःशीच हसून म्हणाला. त्यानं त्या पाण्याच्या मोबदल्यात आजवर बरीच धनदौलत जमा केली होती. आता त्याच संपत्तीचा वापर करून आपण आपल्या गावात एक खराखुरा वैद्य आणायचा असं त्याने ठरवलं. एकदा वैद्यक शास्त्रांचं व्यवस्थित ज्ञान असलेला माणूस गावात आला की तो त्याच्या औषधांनी गावातल्या रुग्णांना बरं करेल. मग कुणालाच अशा जादूटोण्याची आणि मंत्रतंत्राची गरज भासणार नाही, असं त्याच्या मनात आलं. त्या दिवसानंतर रोज सकाळी रवी आपली कळशी घेऊन झऱ्यावर जाई आणि तिथल्या स्वच्छ ताज्या पाण्यानं ती भरून आणून दुकानात समोरच्या बाजूला ठेवी. तो रोज त्या म्हाताऱ्याची वाट पाही. कधीतरी तो म्हातारा आपल्या दुकानात परत येईलच, पण तोपर्यंत या गावातील रुग्णांच्या सेवेसाठी आपण एक खराखुरा वैद्य या गावात आणूच, असा त्याने मनोमन निश्चय करून टाकला. आजीनं आपली गोष्ट संपवून भोवती बसलेल्या 4 चिमुकल्या चेहऱ्यांकडे रोखून पाहिलं. रघु विचारात गढून गेला होता. आजी त्याच्याकडे बघून हसली. मग मुलांनी ओरडून दंगा करायला सुरुवात केली. "आजी, आणखीन एक गोष्ट सांग ना." त्यावर आजी म्हणाली, एका दिवशी खूप गोष्टी सांगणं बरोबर नाही. एक लाडू खाल्ला तर तो गोड गोड लागतो, छान लागतो, पण सारखेच जर लाडू खात बसलात तर त्यातली मजा निघून जाईल ना. जा बरं, अंगणात जा आणि खेळा. मी तुम्हाला उद्या आणखीन एक गोष्ट सांगेन." मग ती उठली आणि रात्रीच्या स्वयंपाकाचं बघण्यासाठी स्वयंपाकघरात निघून गेली.